गुड मॉर्निंग मित्रांनो. BA फायनल इयरच्या 6 सेमचा आज आपण इकडे अभ्यास करणार आहोत. तर या भागामध्ये विशेषतः दुसऱ्या महायुद्धाचे जे काही परिणाम आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर याच्यापूर्वी आपण दुसऱ्या महायुद्धाची जी काही कारणे होते ती कारणे बघितले, त्याचबरोबर युद्धातील घटनाक्रम बघितला, त्यात किती नुकसान झालं, त्यात म्हणजे किती वित्तहानी झाली, किती प्राणहानी झाली, कोणत्या देशाला त्याचे काय काय परिणाम भोगावे लागले, हा सगळा घटनाक्रम आपण मागच्या पिरियडमध्ये बघितलेला होता. आजच्या याच्यामध्ये आपण दुसऱ्या महायुद्धाचे कोणते परिणाम झाले आणि संपूर्ण जगाच्या इतिहासावर त्याचे काय परिणाम झाले किंवा काय हे आपण बघणार आहोत. तर या दुसऱ्या महायुद्धाच्या परिणामामध्ये पहिला जो काही मुद्दा आहे तो आहे वित्तहानी आणि प्राणहानी. तर मानवी संस्कृतीच्या इतिहासामध्ये दुसऱ्या महायुद्धामुळे जी काही वित्तहानी झाली, जे काही आर्थिक नुकसान झाले, त्याचबरोबर जे काही प्राणहानी झाली तेवढी दुसऱ्या कोणत्याही संघर्षात झाली असं आपल्याला दिसत नाही. हे युद्ध प्रामुख्याने युरोप, आफ्रिका, आशिया खंडात, जमिनीवर, अंतराळात, त्याचबरोबर महासागरात देखील लढले गेले. संघर्षामुळे अटलांटिक, पॅसिफिक आणि हिंदी हे जगातील तीनही महासागर जे काही होते ते ढवळून निघाले. अणुबॉम्ब, मशीनगन्स, विमाने, पाणबुड्या यांचा सरसकट वापर करण्यात आला आणि त्याच्यामुळे न भूत न भविष्यती म्हणजे भूतकाळात देखील झाले नाही आणि भविष्यकाळात देखील अशा प्रकारचे जे काही हे आहे हानी होणार नाही, अशी हानी किंवा अशा प्रकारचे नुकसान जे काही आहे ते या दुसऱ्या महायुद्धामध्ये झाल्याचं आपल्याला दिसतंय. तर या दुसऱ्या महायुद्धामध्ये जवळपास 1.5 कोटी सैनिकांनी प्रत्यक्ष रणांगणावर आपला प्राण सोडला किंवा तेवढेच लोक मारले गेले. जवळजवळ 1.5 कोटी इतके लोक नागरिक क्षेत्रामध्ये ज्यांचा युद्धाशी काही संबंध नव्हता असे लोक देखील 1.5 कोटीच्या जवळपास मारले गेले. जखमीची संख्या प्रचंड म्हणजे जवळपास 4.5 कोटी इतकी होती. दुसऱ्या महायुद्धामध्ये सर्वात जास्त जे काही नुकसान झाले होते ते रशियाचे झाले. त्याने जर्मनीला केलेल्या प्रखर प्रतिकाराचा परिणाम म्हणून 50 लाखावर रशियन सैन्य प्राणास मुकले किंवा त्यांना ठार मारले गेले. तर अंदाजे 1.5 कोटीपर्यंत सैनिक जखमी झाले. जर्मनीचे देखील अतोनात नुकसान झाले. जवळजवळ 60 लाख जर्मन सैनिक मारले गेले आणि तेवढेच जखमी झाले. हिरोशिमा आणि नागासाकीवरील बॉम्ब हल्ल्यामुळे 1.5 लाख जपानी प्राण गमावून बसलेले होते आणि 20 लाख जपानी सैनिक प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढताना मृत्यू पावल्याचं आपल्याला दिसून येते. दुसऱ्या महायुद्धातील प्राणहानीचा अंदाज उपलब्ध असला तरी वित्तहानी किंवा आर्थिक किती नुकसान झालं याचा जे काही अंदाज आहे तो लावता येत नाही, त्याची मोजदाद देखील करता येत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या दुसऱ्या महायुद्धामध्ये आर्थिक नुकसान झाले किंवा वित्तहानी झाली की ज्याच्यातून सावरायला जगाला फार मोठी किंमत द्यावी लागल्याचं आपल्याला दिसून येतं. आता याच्यातला दुसरा मुद्दा जो काही आर्थिक परिणाम. युद्ध सुरू झाल्याबरोबर सर्वच देशांनी युद्ध साहित्याचे जे काही उत्पादन होते ते सुरू केल्यामुळे विकासाचे जे काही काम होते ते ठप्प झाले. युद्धाचे परिणाम केवळ युद्ध क्षेत्रापुरताच मर्यादित राहिले नाहीत, तर कित्येक जी काही शहरं होती ती बेचिराख होऊन लाखो घरं उद्ध्वस्त झाली. लाखो लोक आपल्या घरांना मुकले आणि आपले घर सोडून इतरत्र भटकू लागले. कारखान्यांचे, शेतीचे, सार्वजनिक कार्याचे तर कधीही न भरून निघणारे इतके नुकसान झालेले होते. परिणामी संपूर्ण जगाची जी काही आर्थिक घडी होती ती विस्कटली. दुष्काळ, वस्तूची टंचाई, महागाई, चलनवाढ, रोगराई अशा अनेक प्रश्न निर्माण झाले. संपूर्ण जगात फार मोठ्या प्रमाणामध्ये नैतिक अधपतन देखील निर्माण आले आणि लागोपाठ 2 महायुद्ध झाल्यामुळे जगात एक प्रकारचे नैराश्य आले, एक प्रकारची उदासीनता आली, लोकांचा जगण्यावरचा विश्वास उडून गेला. तर असे अनेक परिणाम झाले ज्याच्यात आर्थिक परिणाम हा फार मोठा होता, ज्याच्यामुळे संपूर्ण जगाची आर्थिक व्यवस्था ढवळून निघाल्याचं आपल्याला दिसून येते. आता याच्यातला तिसरा मुद्दा जो काही होता, तिसरा जो काही परिणाम होता तो आहे हुकुमशाहीचा अस्त. तर दुसरे जे काही महायुद्ध होते ते प्रामुख्याने हुकुमशाही विरुद्ध लोकशाही असे लढले गेले होते. त्यात जर्मनी, इटली, जपान हा हुकुमशाही राष्ट्रांचा, ज्याला अक्षराष्ट्र असं म्हटलं जाते, हा अक्षराष्ट्रांचा गट पराभूत झाला. हा आघात सहन न झाल्यामुळे स्वतः हिटलरने आत्महत्या केली. त्याआधी त्याला ठार मारण्याचा जो काही कट होता
तो अयशस्वी ठरला. परंतु इटलीमध्ये फॅसिस्ट विरोधी जनतेने मुसोलिनीला ठार मारले. अशा प्रकारे हिटलर आणि मुसोलिनीला ते जिवंत असतानाच आणि प्रत्यक्ष सत्तेवर असतानाच विरोध सुरू झालेला होता. त्यांच्या मृत्यूनंतर देखील हुकुमशाही विचारसरणी पर्यायाने जर्मनीतील नाझीवाद आणि इटालीमधील फॅसिस्टवाद हा संपुष्टात आला आणि त्याची जी काही वाटचाल होती ती प्रजासत्ताकाच्या किंवा लोकशाही शासनाच्या दिशेने सुरू झाल्याचं आपल्याला दिसून येते. आता युद्धाची प्रमुख जबाबदारी जर्मनीवर टाकून युद्धानंतर जर्मनीचे 4 भागात विभाजन करण्यात आले. या प्रत्येकावर इंग्लंड, रशिया, फ्रान्स आणि अमेरिकेचे नियंत्रण ठेवण्यात आले. जर्मनीपासून लष्कर आणि शस्त्रास्त्र काढून घेण्यात आली. शिवाय युद्ध नुकसान भरपाई लादली गेली आणि पुढे 1955 मध्ये पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी असे 2 भागामध्ये जर्मनीचे विभाजन झाले. तशीच जी काही स्थिती होती ती जपानची देखील होती. जपानने शरणागती पत्करल्यानंतर जनरल मॅकआर्थरच्या नेतृत्वाखाली दोस्त राष्ट्रांचे सैन्य तिथे ठेवण्यात आले. फॉर्मोसा हे बेट चीनला परत देण्यात आले. कोरियाचे उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया असे विभाजन करून त्यावर रशिया आणि अमेरिकेचे नियंत्रण प्रस्थापित करण्यात आले. जपानच्या सीमा जपान युद्धापूर्वीच्या निश्चित करण्यात आल्या आणि नाझीच्या वंशश्रेष्ठतेच्या धोरणामुळे हजारो जूनना यातनागृह, ज्याला कॉन्सन्ट्रेशन कॅम्प असं म्हटलं जातं, यामध्ये खितपत पडले होते, त्यांची देखील सुटका करण्यात आली. हिटलरच्या अनेक सहकाऱ्यांना पकडून त्यांच्यावर लष्करी न्यायालयामध्ये खटले दाखल करण्यात आले. त्यांच्यावर मानवता आणि शांतता विरोधी कार्य केल्याबद्दल किंवा तशा प्रकारचा कट कारस्थान केल्याचा आरोप ठेवण्यात आले आणि यापैकी अनेकांना फासावर देखील चढवण्यात आले, तर अनेकांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. ही जी काही कारवाई होती ही न्यूरेमबर्ग खटला किंवा न्यूरेमबर्ग ट्रायल्स म्हणून प्रसिद्ध असल्याचं आपल्याला दिसून येते. यानंतर चौथा जो काही परिणाम होता तो आपण प्रामुख्याने बघणार आहोत, जो अतिशय महत्त्वाचा आहे. तर त्याचं या चौथ्या परिणामामध्ये आपल्याला दिसत आहे की आफ्रिका आणि आशिया खंडामध्ये स्वातंत्र्याची लाट आली. तर या दुसऱ्या महायुद्धाचे जे काही परिणाम झाले त्यातील अतिशय महत्त्वाचा असणारा परिणाम म्हणजे की साम्राज्यवादी राष्ट्रांना याच्यामुळे अतिशय जबरदस्त धक्का बसला, हादरा बसला. पराभूत जर्मनी व इटली व जपानचे साम्राज्य पार कोलमडून पडली. चेत्या राष्ट्रांची किंवा विजयी राष्ट्रांची देखील परिस्थिती फारशी चांगली नव्हती. युद्धात त्यांचा विजय झाला असला तरी त्यांची परिस्थिती डळमळीत झालेली होती. त्यांच्या मनुष्यबळ आणि साधनसामुग्रीचे इतके प्रचंड नुकसान झाले, त्यामुळे आपल्या वसाहतींवर नियंत्रण ठेवणे या राष्ट्रांना जड जाऊ लागले. या स्थितीचा फायदा त्यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या आशिया आणि आफ्रिका खंडातील वसाहतींनी घेतला, जेथे राष्ट्रवादी भावना प्रबळ होऊन स्वातंत्र्याच्या आटोकाट प्रयत्न सुरू झाले. इंग्लंड आणि जर्मनी यांचे अतिशय घनघोर युद्ध सुरू झाले होते. त्यावेळी भारतामध्ये इंग्रजांच्या विरुद्ध चले जाओ आंदोलन सुरू होते. युद्ध समाप्त झाले असले तरी इंग्लंडला भारतावर राज्य करणे कठीण गेले आणि 1947 मध्ये भारत स्वतंत्र बनला. त्या पाठोपाठ इंडोनेशिया इत्यादी आशियाई राष्ट्रे स्वतंत्र झाली. आफ्रिकेमध्ये इजिप्त, सुदान, लिबिया, मोरोक्को यासारखी राष्ट्रे देखील साम्राज्यवादी शक्तीच्या शासनातून एका मागोमाग स्वतंत्र झाल्याचं आपल्याला दिसते. याच्या पलीकडचा जो काही मुद्दा आहे की या दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर अमेरिका आणि रशियाचा महाशक्ती म्हणून उदय झाल्याचं आपल्याला दिसते. तर दुसऱ्या महायुद्धाचा सगळ्यात महत्त्वाचा परिणाम म्हणजे इंग्लंड आणि फ्रान्सला बसलेला तडाखा होय. त्यांची जी काही आर्थिक मुळे होती ती कमकुवत झाली. त्यांचे साम्राज्य देखील नष्ट झाले. इंग्लंडला आता पूर्वीसारखे महत्त्व राहिले नाही. त्यांचे आर्थिक महत्त्व देखील गेले आणि राजकीय मूल्य देखील कमी झाले. युद्धानंतर लंडन आणि पॅरिसची जी काही जागा होती ती आता न्यूयॉर्क आणि मॉस्कोने घेतली, ज्याला मॉस्कोने घेतली. अशा प्रकारे आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या विचार केल्यास इंग्लंड आणि फ्रान्स जे काही होते ते दुर्बल बनले, दुबळे बनले आणि त्यामध्ये युद्धाच्या नंतरच्या ज्या काही समस्या होत्या त्याची भर पडल्याचं आपल्याला दिसते. युद्धकाळात हुकुमशाही राष्ट्रयुद्ध लढण्यासाठी इंग्लंड, फ्रान्स, रशिया, अमेरिकेत निर्माण झालेली जी काही एकी होती, युनिटी होती, ती युद्धाच्या नंतर मात्र कायम राहिली नाही. कारण जग लोकशाही आणि साम्यवादी
अशा परस्पर विरोधी तत्वज्ञान होतं त्यात विभागले गेलेले होते. युद्धातील विजयाला प्रामुख्याने रशिया आणि अमेरिका जबाबदार होती किंवा कारणीभूत ठरली. त्यामुळे या युद्धाच्या नंतर या राष्ट्रांना महाशक्तीचे किंवा सुपर पॉवरचे स्वरूप प्राप्त झाल्याचं दिसते. लोकशाही आणि भांडवलशाही गटाचे नेतृत्व अमेरिकेकडे वळले तर साम्यवादी गटाचे नेतृत्व हे रशियाकडे आले आणि या दोन देशातील युद्धकाळातील एकी जी काही होती ती नंतर कधीही दिसली नाही. उलट सैद्धांतिक मतभेदामुळे त्यात मोठ्या प्रमाणात दुरावा निर्माण झाला. प्रत्यक्ष युद्ध नसले तरी ताणतणावाची जी काही स्थिती होती ती सतत कायमच होती. याला शीतयुद्ध किंवा कोल्ड वॉर असं म्हटलं दिसते, आपल्याला म्हणता येते. याच्यातला शेवटचा मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय संघटनेचा उदय. तर पहिल्या महायुद्धाच्या नंतर आंतरराष्ट्रीय शांतता टिकविण्यात राष्ट्रसंघ अपयशी झाल्याने दुसरे महायुद्ध सुरू झाले. मात्र युद्धात जो काही विनाश झालेला होता, युद्धामध्ये मानवजातीचे संपूर्ण अस्तित्व जे काही होतं ते धोक्यात आलेले पाहून मानवजातीचे अस्तित्व धोक्यात आल्याचे पाहून जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी एखादी शक्तिशाली अशी जागतिक स्वरूपाची संघटना असण्याची गरज प्रत्येकालाच वाटू लागली. युद्ध सुरू असतानाच त्यासाठी प्रयत्न केले जाऊ लागले आणि म्हणून युद्ध समाप्तीच्या नंतर संयुक्त राष्ट्रसंघ अस्तित्वात आला. याला युनायटेड नेशन्स ऑफ ऑर्गनायझेशन असं म्हटलं जाते. काही महत्त्वाचे संरक्षण करार देखील करण्यात आले. 1949 मध्ये अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, फ्रान्स, बेल्जियम, इटाली, हॉलंड, डेन्मार्क, लक्झमबर्ग, पोर्तुगल आणि नॉर्वे या राष्ट्रांचा नाटो करार, ज्याला नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हटलं जातं, तो अस्तित्वात आला. 1954 मध्येच अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, थायलंड, फिलिपाईन्स या राष्ट्रांनी साम्यवाद विरोधी सिटो करार, ज्याला साऊथ ईस्ट एशिया ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हटलं जातं, याप्रमाणे सेंटो आणि वारसा यासारखे देखील अनेक आंतरराष्ट्रीय करार या दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर अस्तित्वात आल्याचं दिसतंय. अशा प्रकारचे दुसऱ्या महायुद्धाचे संपूर्ण जगावर फार मोठे वाईट आणि चांगले देखील परिणाम झाल्याचं आपल्याला दिसते. इथे हा जो काही दुसरा महायुद्ध आहे हा टॉपिक संपलेला आहे. याच्यानंतर पुढचा जो काही टॉपिक आहे किंवा पुढचा जो काही धडा आहे किंवा चॅप्टर आहे तो आपण पुढच्या ह्याच्यात बघणार आहोत. तो पण मी आपला निरोप घेतो. धन्यवाद.